करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी 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 सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला श्रवण में कुंडल झलकाला नंद के आनंद नंद लाला नंद के नंद श्री आनंद कंद मोहन ब्रज चंद राधिका रमन बिहारी कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली लतन में ठाड़े वन माली भ्रमर सा अलग कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे गगन से सुमन रास बरसे बजे मुरचंग मधुर मृदंग वालनी संग अतुल रति गोप कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। चाहते प्रकट भई गंगा कलुष कल्याण श्री गंगा स्मरण ते होत मोह भंगा बसी शिव शिश जटा के बिच हरे अग बिच चरण छवि श्री बनवारी कृष्ण बिहारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। चमकती उज्ज्वल तटरेणु बज रही वृंदावन वेणु चहु दिश गोपी ग्वाल धेनु हसत मृदु मंद चांदनी चंद कटत भव बंद तीर सुन दीन भिखारी गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की। ललित लोटांगन वंदिन चरण डोळन पाहि करुपति प्रेम निगनांत गुरुजन भगवान नमः नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की बोलो नंद के लाला की राधा रानी सरकार की भागवत भगवान गो माता की बोलो रे भाई सब संतन की जय श्री राधे। सभी लोग अपने अपने स्थान पर बैठ जाएं। कहते हैं कि आप ऐसे श्रोता हैं महाराज जी को आने से पहले ही आप अपने स्थान पर जाते हैं ना कि नहीं। लक्ष देऊ नका गोंधळ करू नका रे शांति बनाएं। कहते हैं कि आपकी दुआएं पाने को हर शख्स यहाँ बेकरार है। जैसे आप इंतजार करते हैं महाराज जी आए और हमको कथा सुनाए ना कि नहीं। कुछ माताएं तो ऐसी हैं जो पहले ही आ जाते हैं हम लोगों से पहले। आपकी दुआएं पाने को हर शख्स यहाँ बेकरार है। अब आई है वो घड़ी जिसका मुद्दत से इंतजार है। कहते हैं फितरत बन चुकी है दिल ये बेकरार की। अब तो आदत सी हो गई है गुरुदेव आपके इंतजार की। इंतजार भी करना बुरा नहीं लगता।
कहते हैं अतिथि देवो भव। बाहर से जो भी अतिथि आता है या फिर हमें, जैसे हमारे गुरुदेव हैं कथा सुना रहे हैं आपको, अतिथि देवो भव, वो भगवान एक स्वरूप होता है। कहते हैं ना, जो कोई बाहर से मेहमान आता है वो भगवान के स्वरूप होता है। अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत करते हैं आपका, निभा रहे हैं परंपरा। आशा हृदय तरंग भर देती है और एक छोटी सी उम्मीद निराशा है। मुद्दत से आते हैं अतिथि देवो भव भगवान बनकर, अतिथियों की आने की उम्मीद मन में उमंग भर देती है। माइक थोड़ा सा बगल। कहते हैं भैया कि हर फूल बाग में लगाए नहीं जाते, हर फूल बाग में लगाए नहीं जाते, हर लोग महफिल में बुलाए नहीं जाते। कोई तो पास होकर भी याद नहीं आता, कुछ दूर होकर भी भुलाए नहीं जाते। और मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। आप हिंदी समझते हैं कि नहीं? मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह गुरुदेव अनमोल नहीं होता, अनमोल नहीं होता। एक बार और सुनाऊं। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह गुरुदेव अनमोल नहीं होता, अनमोल नहीं होता। इसी के साथ मैं को प्रणाम करता हूँ और परम पूजनीय महाराज श्री के चरणों में वंदन करता हूँ। आपको ज़्यादा समय ना लेते हुए आपको कथा सुनाएं और आपके जीवन को मंगल में बनाएं। जय श्री राधे, जय श्री कृष्ण। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपालम् भवाप्तिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् किवंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्ब फलादरुष्टा कि पूर्णेन्दु सुन्दर मुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये कि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास कि जय जय श्री राधा रमण
जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। बोल भक्तवत्सल भगवान की जय। बाके बिहारी लाल की जय। बोल धननाथ की जय। आज के आनंद की जय। कल के आनंद की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। ताली ताली बाजवा। श्री राधे हरि बोल। ताली ताली। राधा राधा नाम तू गाए जा, राधा राधा नाम तू गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा। बोल राधे, बोल राधे, बोल राधे, बोल राधे। हरि बोल। ताली ताली। हाँ राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम। हो पिता मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम। इन दोनों के चरणों में बारंबार प्रणाम, इन दोनों के चरणों में बारंबार प्रणाम। बोल राधे, बोल राधे, बोल राधे, बोल राधे। हाँ हाँ ताली। हरि बोल। वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने को, मर्म न जाने को, मर्म न जाने को। डाल डाल और पात पात पर राधे राधे हो, राधे राधे हो, राधे राधे हो। जब से लिया है ताली। राधा नाम, जब से लिया है राधा नाम, राधा नाम, राधा नाम, राधा नाम, जब से लिया है राधा नाम, मिल गए सारे बिगड़े का, बन गए सारे बिगड़े का, बन गए सारे बिगड़े का। जब से लिया है राधा नाम, मिल गया मेरे दिल को आराम, जब से लिया है राधा नाम, मिल गया मेरे दिल को आराम। बोल राधे, बोल राधे, बोल राधे, बोल राधे। राधे 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 राधे। राधे 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 राधे। राधे 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 राधे।
तू गाए जा रध 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 रधना, तू गाए जा गाए जा गाए जा 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 जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा। श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वंचित तडुदित विनंदित श्री पीतांबरधारी श्री बालकृष्णलाल की वाङ्मयी प्रतिमूर्ति श्रीमद भागवत महापुराण गेल्या अनेक दिवसापासून आपण श्रवण करताय। जिन हरि कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र अहि भवन समाना। आपण गेली 4 दिवसापासून परमात्म्याचं गुणानुवादन, परमात्म्याच्या कथेचं चरित्र आपण श्रवण करताय। परमात्म्याचं चरित्र अति पावन आहे। भागवत कथा ही जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे। आपण कालचा कथाभाग श्रवण करत होतो। बोया पेड़ बबुल का तो आम कहाँ से होई, झाड बाबळीचं लावलं तर आंबा कधी लागत नसतो। परंतु परमार्थातलं एकमेव सत्य आहे की परमार्थामध्ये येड्या बाबळीला सुद्धा आंबा लागतो। हिरण्यकश्यपू सारखं येड्या बाबळीचं झाड, पण त्या येड्या बाबळीला प्रल्हादासारखा आंबा आहे। म्हणजे हे परमार्थातलं एकमेव सत्य आहे। भगवान शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की राजा, रामचरित्र परम पवित्र आहे आणि कृष्ण चरित्र हे परम विचित्र आहे। भगवान शुकदेवजी रघुवंशात राम जन्माला येतो, नवमी तिथीला येतो आणि नवमी तिथीला जन्माला येऊन परमात्मा मोठा आहे। प्रथम उद्धार स्त्रीचा ताडका आहे। गुरुकुल मध्ये शिकायला परमात्म्याला जावं लागतं, परंपरा आहे, ज्ञात आहे, जगाचा नियम आहे। कोणीही असू द्या, उत्सव आहे, परंतु परमात्म्याचं चरित्र आहे। आपण कृष्ण चरित्राचं वर्णन करत होतो, जो परमात्मा यदुवंशात आहे। पण काल राहिलेला भाग आहे संक्षिप्त मध्ये गोस्वामी तुलसीबाबा रामचरित्राचं वर्णन करतात। भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला रामचरित्राचं संक्षिप्त मध्ये वर्णन करतात। ज्या गुरुकुल किंवा विश्वामित्रजीकडे राघवजी जातात आणि राघवजी विश्वामित्रजींचा अहंकार आला, परमात्म्याला एकही कुठलंही कार्य असू द्या, संसारिक कार्य असू द्या नाही तर पारमार्थिक कार्य असू द्या, प्रत्येक कर्म जर तुम्ही ईश्वराला समर्पित केलं तर परमात्मा तुमचा झाल्याशिवाय राहत नाही। विश्वामित्र जी समर्पण करतात, जगाचा मालक लक्ष्मण आणि राघवजी यांच्याद्वारे यज्ञाची पूर्तता होते। मारीच आणि सुबाहू 2 राक्षस आहेत। सुबाहूचा वध केला जातो, यज्ञ पूर्तता होते ना। भगवान शुकदेवजी सांगतात, जनकपूर सोहळा आहे आणि या जनकपूरमध्ये यज्ञ सोहळ्यामध्ये राघवजींना आमंत्रण नव्हतं। वाक्य नीट ऐका, भागवतामध्ये रामचरित्र संक्षिप्त मध्ये वर्णन आहे। आपला काल जन्म महोत्सवामुळे क्षणिक आपण सहज कालचा भाग थोडासा सांगतोय। भगवान शुकदेवजी सांगतात, त्या ठिकाणी सर्व कार्य चालू होतं। जनकपुरीमध्ये सीतेचं स्वयंवर होतं, आमंत्रण सर्वाला होती, पण अयोध्येत नव्हतं। का नव्हतं? अयोध्या आहे, अयोध्येत 1 दिवस दासी केवळ जनकपुरीत गेली तर मृत गाईला जिवंत दासीने केलं, किती सामर्थ्य असेल म्हणे, म्हणून आमंत्रण नव्हतं। पण जिथे गुरुला आमंत्रण आहे तिथे शिष्याला आमंत्रण देण्याची गरज नाही। विश्वामित्रजीला जनकपुरीचं आमंत्रण होतं। राम आणि लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या समवेत जनकपुरीत प्रवेश करतात।
एक वाक्य सांगत असतो मी, जी ज्याची वस्तू आहे ती त्यालाच मिळत असते. अनेक वेळा आपण किती जरी प्रयत्न केला तरी ती आम्हाला मिळणं शक्य नाही. वस्तू जानकी ही रामाचीच आहे, इतराची होणं शक्य नाही. परंतु भगवान शुभदेवजी राजा परीक्षितीला सांगतात की राजा, अनेकांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, धनुष्य उचलता आला नाही, पण राम प्रभू गुरुच्या आज्ञेद्वारे. म्हणून सर्वांना विनंती आहे, काय आहे, कारण आजच्या काळामध्ये आमच्यात निष्ठा नाही, कृपा असणं गरजेचं आहे. मातृपित्राही आणि पितृकृपाही असणं गरजेचं आहे, आणि श्री गुरूंची कृपा सुद्धा आमच्यावर असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक वाक्य फक्त सांगेल, अमोल महाराज इथं फक्त दिसत असेल तर फक्त श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादानं लक्षात ठेवा. का मी बोलतोय याचा अर्थ माझं काही नाही, परंतु देह कधी कुणाचा गुरु नसतो, त्यांचे विचार आणि त्यांचा शब्द हे आमच्यासाठी गुरु असतो. लक्षात ठेवा, त्यांचे वाक्य आमच्यासाठी गुरु असतात ना. म्हणून आज गुरुच्या आज्ञेच्या द्वारे जगाचा मालक धनुष्याचे 2 तुकडे करतात. जानकी आणि राघवजीचा विवाह सोहळा होतो. धनुष्यबाण एक जण तोडतो, पण जानकी आणि 4 बहिणी होत्या. कोण? जानकी, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी. 4 बहिणी आहेत, 4 भावंड आहेत. एक राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. 4 भावंडाचे 4 बहिणीशी विवाह होतात. राम प्रभूचा जानकीशी, लक्ष्मणाचा उर्मिलेशी, भरतजीचा श्रुतकीर्तीशी आणि मांडवीचा शत्रुघ्नाशी विवाह होतो. 4 भावांचा 4 सर्वांसोबत विवाह झाला. अयोध्येत आनंदाचं वातावरण आहे, पण आनंदाच्या वातावरणाला सुद्धा जगाचा मालक काय आहे? नजर कोणाची तरी लागते. कोणाची नजर लागते? मंथरेच्या द्वारे कैकेयीची बुद्धी भ्रमित होते. मंथरा कोण आहे? हा, आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मी अनेक वेळा सांगतो, आमच्या घरामध्ये कौशल्या जन्माला यावी, पण आमच्या घरामध्ये मंथरा आणि कैकेयी जन्माला येऊ नये. का? मंथरा आणि कैकेयी जन्माला झाली तर रामासारख्याला सुद्धा 14 वर्ष वनवासात जावं लागतं. पण एक वाक्य सांगू, माणसाने 14 वर्षाचा वनवास आहे. 14 वर्षाचा वनवास दशरथजीकडून मागितला आणि भरताला राजगद्दी कैकेयी मागते. सकाळची वेळ आहे, श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद कुलगुरू वशिष्ठजी येतात. राघवजी वनवासाला संक्षिप्त मध्ये वर्णन भगवान शुभदेवजी राजा परीक्षितीला करतात. रथात लक्ष्मणजी. सर्वात या रामचरित्रात जर त्याग कुणाचा असेल तो त्याग मी म्हणेल रामप्रभूचा नाही, त्याग इथे जानकीचा नाही, त्याग इथे कौशल्याचा नाही. जर या रामचरित्रात सर्वात महत्वाचा त्याग कुणाचा असेल तर ते केवळ उर्मिलेचा आहे. एकच वाक्य तुम्हाला सांगतो, रामचरित्र कितीही दिवस सांगितलं ना तर चरित्र संपत नाही. लक्षात ठेवा. अरे भागवत कथा आणि रामचरित्र असं आहे, ते आम्हाला पवित्र करणारं रामचरित्र आहे. मी म्हणत असतो, वाक्य ऐका, एखाद्या मोठ्या भावाला जर कदाचित 14 वर्षाचा वनवास मिळाला रे आमच्या घरात, आणि 14 वर्षाचा वनवास मिळाला तर मला सांगा त्याची पत्नी सुद्धा 14 वर्ष वनवासाला जाईल का नाही याची गॅरंटी नाही. ठीक आहे, जानकी स्वरूप पत्नी सुद्धा वनवासाला जाईल यात नवल नाही. पण मला उत्तर तुम्ही द्या, मोठ्या भावाला जर वनवास मिळाला तर छोट्या भावाची पत्नी कधी म्हणेल का, अहो तुमचं कर्तव्य आहे, मोठ्या भावाची सेवा करणे हे तुमचं परम कर्तव्य आहे. वाक्य ऐका रे, कैकेयीच्या द्वारे दशरथाकडून वर मागितला होता. फक्त रामाला 14 वर्षाचा वनवास होता, लक्ष्मणालाही नव्हता, जानकीलाही नव्हता. परंतु पती असल्या कारणास्तव जानकी 14 वर्ष वनवासात जाते, पण लक्ष्मणाला 14 वर्षाचा वनवास का आहे त्याचं कारण आहे. मी म्हणेल, लक्ष्मणाला जर रामप्रभूची सेवा करण्यासाठी कुणी धाडला असेल तर ती केवळ उर्मिला होती. लक्ष्मणाची पत्नी म्हणते, पतिदेव तुमचं कर्तव्य आहे, कारण राम हे सर्वस्व
आहेत आणि छोट्या भावाचं परम कर्तव्य असतं मोठ्या भावाची सेवा करणं. आज कोण अशी पत्नी आहे मला दाखवा की ती म्हणेल की पतिदेव तुम्ही सुद्धा 14 वर्ष वनवासात जा. कोण म्हणेल दाखवा रे? कुणी म्हणणार नाही ना. मग सर्वात मोठा त्याग उर्मिलेचा आहे. उर्मिलेनं त्याग केला आणि लक्ष्मणाला रामप्रभू सोबत पाठवलं. ऐका, सुमंतजी सहित लक्ष्मणजी, जानकी आणि राघवजी रथात विराजमान होतात. भगवान सुखदेवजी रामचरित्र संक्षिप्त मध्ये वर्णन करतात. ज्या वेळेस सर्व मंडळी निघाली त्यावेळेस दशरथाने सांगितलं, हे सुमंता मला माहिती आहे की माझा राम वापस आल्याशिवाय राहत नाही. एक दिवस माझा राम वापस येणार जरूर आहे रे. पण उत्तर ऐका, रथामध्ये बसलेले सुमंतजी गंगेच्या तीरावरती येतात. सुमंतजीला सांगतात की सुमंता आता मी येऊ शकत नाही, तू बाबांना सांग आता नाही येणार मी. कारण का? आज्ञा आहे. कुणाची आज्ञा आहे रे? आई सहित बाबांची आज्ञा आहे. रामचरित्रामध्ये सावत्र आईला सुद्धा आई म्हणण्याचा प्राघात होता. लक्षात ठेवा, आई म्हणण्याचा प्राघात होता. वनवास कुणी दिला होता? आई सहित बाबांनी. कैकईला सुद्धा राघवजी आई म्हणतात. सुमंतजी दशरथाकडे येतात आणि सुमंतजी दशरथाकडे येऊन सांगतात. दशरथजी विचारतात, सुमंता, ए सुमंता, माझा राम आला का नाही रे सुमंता? सुमंतजी सांगतात, महाराज मी अनेक वेळा विनंती केली पण मी राम प्रभूला वापस आणू नाही शकलो मी. का? राम हा 14 वर्ष वनवासात निघून गेले. पण दशरथजी म्हणतात, मला माहिती होतं सुमंता माझा राम मला सोडून जाणार नाही. कारण का? रामावरती मी कारण प्रेम इतकं करतो. आज अंतकरण व्याकुळ या दशरथाचं होतं, ज्याने एक क्षण सुद्धा कधी रामाला सोडलं नव्हतं. काय अवस्था दशरथाची होते महाराज. कारण अंतकरणाचा तुकडा 14 वर्ष वनवासात निघून जावा आणि दशरथजीची अवस्था काय होते, काय अवस्था आहे? सुमंतजीला सांगतात. दशरथजीची अवस्था होते, राम राम कही राम कही, राम राम कही राम. कसा मला टाकून गेला राम, 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 कसा मला टाकून गेला राम. रामा बिन मज चैन पड़ेना, रामा बिन मज चैन पड़ेना, नाही जीवासी आराम, टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामा बिन मज चैन पड़ेना,
सुचत नाही का टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम मला सोडून गेला का रे? काय अवस्था दशरथाची होते. राम राम कही राम कही राम राम कही राम म्हणून पंचभौतिक शरीर दशरथाने त्यागलं. महाराज सांगेल तुम्हाला रे, 14 वर्षाचा वनवासासाठी माझा राम निघून गेला. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला होता, जा रे दशरथा, 7 जन्मापर्यंत दशरथाला संतान प्राप्ती होणार नव्हती. परंतु श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला. का? दशरथाने श्रावण बाळाचा वध केलेला होता. अंध असलेल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना श्रावण बाळ यात्रा करण्यासाठी घेऊन जात होता. दशरथांकडून श्रावण बाळाचा वध झाला. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथाला शाप दिला, दशरथा, कोमल अंतकरणाचा बालक, माझी सेवा करणारा, आमची सेवा करणारा, तो आमच्यापासून हिरावून नेलास रे. पण एक लक्षात ठेव दशरथा, एक अंतकरणाचा तुकडा आमच्यापासून तू वेगळा केलास ना, तुझ्याही जीवनात 4 बालक जन्माला येतील तुझ्या घरी, पण अंतकाळाच्या वेळेला तुझ्या जवळ एकही नसणार आहे. वाक्य आहे का? म्हणून सांगत असतो बाबा, राम लक्ष्मणजी वनवासात गेले होते, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले होते. दशरथाच्या अंतकाळाच्या वेळेला एकही मुलगा जवळ नव्हता. म्हणून 14 वर्ष वनवास रामाला माझ्या कैकेयीने दिला होता. राम प्रभू 14 वर्षाचा वनवास. रामचरित्र काय ऐकायचं एक वाक्य सांगू तुम्हाला. मी म्हणेल किती कथा, किती कीर्तन, किती सप्ताह, किती ज्ञान यत्न केले, म्हणजे आमच्यात परिवर्तन आहे. हात जोडून आम्ही एकच सर्वांना विनंती आहे, तुम्ही काही करा, पण 1 तास आमच्या घरामध्ये रामचरित्र ऐकणं गरजेचं आहे. का? आम्हाला रामचरित्र शिकवतं. मातृप्रेम काय असतं हे रामचरित्र शिकवतं. बंधू प्रेम काय असतं हे रामचरित्र शिकवतं. पत्नी प्रेम काय असतं हे रामचरित्र शिकवतं. कसं जगावं लागतं हे रामचरित्र शिकवतं. मी म्हणतो रामचरित्र कुठली पोथी किंवा कथा नाही, लक्षात ठेवा, ही प्रत्येकाच्या घरातली कथा म्हणजे रामचरित्र आहे. आमच्या घरातली कथा म्हणजे रामचरित्र आहे. पण अशा एकदा कुणातरी रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागतो. सांगेल तुम्हाला. म्हणून रामजी 14 वर्ष वनवास. भगवान शुकदेवजी रामचरित्राचं वर्णन संक्षिप्त मध्ये करतात ना. केवटाची भेट होते. केवटाला सुद्धा उपदेश करून महाराज आशीर्वाद दिला जातो. जगाचा मालक सर्व आमच्या सारख्यांना तारून नेतो रे. समुद्र सागरातून तारून नेणारा जगाचा मालक आहे. पण जगाच्या मालकाला तारण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर तो केवळ भक्त म्हणजे केवटात आहे. रामचरित्रात जर एकदा व्यक्ती गुंतला ना तर याच्या बाहेर जाणं शक्य नाही. म्हणून शुकदेवजी महाराज रामचरित्र संक्षिप्त मध्ये वर्णन करतात. महाराज केवटाला आशीर्वाद दिला जातो. चित्रकूट पर्वतावरती येतात आणि चित्रकूट पर्वतावरती आल्यानंतर वाल्मिकजी दर्शन होतं. भरतजी अनेक वेळा चित्रकूट पर्वतावरती येऊन रामप्रभूची विनंती करतात, प्रभू आपण चलावं. ऐका, पण भरताला उपदेश करून राघवजी त्या ठिकाणाहून वाल्मिकजीची भेट करून पंचवटी आश्रमामध्ये येतात. आणि याच पंचवटी आश्रमामध्ये भगवान शुकदेवजी रामचरित्र संक्षिप्तमध्ये वर्णन करत असताना सांगतात, शुकदेवजी सांगतात, पंचवटी आश्रमामध्ये एक सुर्पणखा येते. सुर्पणखा कोणाला म्हणतात? सुर्पणखा हे कपटाचं प्रतीक आहे, अभिमानाचं प्रतीक आहे. राक्षसी होती पण सौंदर्य घालून आली. रामप्रभू एका ठिकाणी बसले, लक्ष्मणजी एका ठिकाणी बसले आणि सांगितलंय
अचानक जंगलातून निघाली न तेवढ्यात रामप्रभूच्या रूपावर मोहित झाली न रामप्रभू जवळ आली. सांगितलं राघवजी म्हणतात, अगं हे सुंदर नवयुवती आपण कुठे चाललात? ऐका, त्यावेळेस म्हणते कधी कधी राघवजी सुद्धा विनोद करतात, रामचरित्र आहे. त्यावेळेस ती सांगते, बाबा मी कुठं चालले तुला माहिती आहे? मी चालले पती हुडकायला. कुठे? पती हुडकायला, लग्न करायचं. राघवजी म्हणले वेळ लागलं तुला? पती हुडकणं काम, वर हुडकणं हे काम कुणाचं आहे? माय बापाचं आहे. ते म्हणे माय बापाने अनेक बघितली पण एकही पास पडला नाही. मग पती हुडकण्यासाठी निघाली. मग जंगलात पती हुडकत असतात की काय? म्हणे आतापर्यंत सापडला नव्हता पण आता मात्र पती सापडला. राघवजीने सांगितलं कोण आहे पती? म्हणे तूच माझा पती. राघवजीने सांगितलं वेळ लागलं, माझ्या जीवनामध्ये एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम राम आहे आणि मी तुझा कसा पती होईल? आणि राघवजीने विचार केला, कपटाना आली आहे, तिला आपण काय करावं? कधी कधी विनोद होतो. राघवजी सांगतात, हे पहा, तुला जर माझ्यासोबत विवाह करायचा असेल तर तो तिकडे बसलेला दगडावर आहे म्हणे, तो अयोध्येचा राजा आहे आणि मी एक नौकर आहे. मग नौकरासोबत लग्न करायचं म्हटलं की तुला नौकराणी व्हावं लागेल. राघवजी म्हणतात, मग नौकराणी व्हायचंय का महाराणी व्हायचंय? माझ्यापेक्षा तो चांगला आहे, गोरा गुमटा आहे, दिसाय चांगला आहे. शूर्पणखा धावत लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाला सांगितलं मी तुझ्यासोबत विवाह करणार. लक्ष्मणाला सांगितलं, दादा तुमच्यावरचं घोंगड माझ्या डोक्यावर टाकलं म्हणे तुम्ही, काय हरकत आहे? त्यांनी सांगितलं, हे पहा मी त्यांचा दास आहे म्हणे, दास. माझ्यासोबत एकदा लक्ष्मणाने राघवजीकडे पाठवावं. राघवजीने लक्ष्मणाकडे पाठवावं. लक्ष्मणजी राघवजीकडे पाहत असताना म्हणू लागले, दादा काय बिघडतंय? 1 2 3 3 वेळा अयोध्येकडे बोट केली, याचा अर्थ काय आहे? लक्ष्मणजी सांगतात, दादा आपल्या बाबाला 3 होत्या, तुम्हाला 2 करायला काय हरकत आहे? हा 3 3 3 म्हणजे कौशल्या, सुमित्रा, कैकई 3 आहेत ना आपल्या बाबाला, मग तुम्हाला दुसरी कराय काय हरकत आहे? राघवजी म्हणले, बाबा मी एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, नाही चालणार. काय करावं? एकदा इकडे पाठवावं, एकदा इकडे पाठवावं. महाराज विकराळ स्वरूप धारण केलं. धारण केल्यानंतर या शूर्पणखेने विचार केला, राम माझ्या सोबत विवाह करत नाही याचं कारण शोधलं. इथं त्याची पत्नी जानकी आहे. जानकीला मारण्यासाठी शूर्पणखा गेली. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं. का कापलं माहितीये? नाक कापलं. नाक कापलं कशासाठी? तुम्हाला त्या दिवशी बोललो मी. शरीराच्या सौंदर्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट कोणता आहे? वा, तुम्हाला पाठ आहे, पाठ आहे. शरीराच्या सौंदर्याच्या बाबतीत महत्वाचा पार्ट कोणता? नाक. आणि नाक नसलेस कसा दिसन माणूस? कसा दिसन? समजा तुम्ही माझ्याकडे बघायचं की अमोल महाराजाला नाकच नाही, कसा दिसन? कसा दिसेल? नाक नाही. एखादी सुंदर स्त्री आहे आणि त्या सुंदर स्त्रीला अलंकार धारण केले, इतकी सुंदर सोन्याने मडवली, तिला नाकच नाही, काय करायचं? काय करायचं त्या सौंदर्याला? म्हणून सौंदर्यामध्ये नाकाला जसं किंमत आहे तसं परमात्मा सांगतो, परमात्म्याशी जो छल आणि कपट करतो, परमात्मा म्हणतो त्याला मी समाजात वागायच्या लायकीचं ठेवत नाही. भगवान शिवदेवजी सांगतात, त्या ठिकाणी उद्धार शूर्पणखेचा केला. राघवजी होते त्या ठिकाणी मृगाकडे लक्ष गेलं. राघवजी धावत जातात. रावण त्या ठिकाणी येतो. रावण साधूच्या वेशात येतो. स्वस्वरूपामध्ये जानकीचं हरण करतो. लंकेमध्ये घेऊन जात असलेल्या संक्षिप्त मध्ये वर्णन आहे. जटायू मारण्यासाठी उद्यत होतो, पण कुठे कुठे खोटं बोलावं लागतं. 8 जाग्यावर खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही. मी काय सांगत नाही तुम्हाला, आता उलट बरं झालं म्हणाल महाराज. खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही म्हणलं, आपण बोलायला काय हरकत आहे? आपण 2दा तर खोटं बोलतो दिवसात. खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही महाराज. ऐका, जटायूचे खरं सत्य बोलल्यामुळे 2 पंख रावणाने काटले. रामप्रभूची भेट होते. रामप्रभू सांगतात, हे जटायू सांग तुला काय हवंय रे? 1000 वर्ष जटायू जगशील तू.
जटायूने सांगितलं, प्रभू मला हजारो वर्ष जगण्याची इच्छा नाही, कारण देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते, यह गीत गाकर प्रणनाथ त्यागू, गोविंद दामोदर माधवेती. तू माझ्या समोर असावं आणि तुझ्याकडे पाहत पाहत प्राण त्यागावा एवढीच इच्छा आहे ना. जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई, जन्म जन्म जय हो. ताली ताली वाजवा. जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई. अंतराम कहीं आवत नाही, अंतराम कहीं आवत नाही, जन्म जन्म मुने जतन कराई, जन्म जन्म मुने जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई, जन्म जन्म मुई जतन कराई, जतन कराई, जतन कराई. जन्म जन्म मुनी जतन कराय. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा माणसाने 100 दिवस असं जगा की आपलं नाव कुणीतरी काढलं पाहिजे रे. म्हणून आमचं नाव सुद्धा कुणीतरी चांगल्या स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे. भगवान शुकदेवजी सांगतात, आशीर्वाद देऊन परमात्मा प्रत्येकाचा उद्धार करत शबरीच्या दरबारात येतात. शबरीला सुद्धा अनेक वर्षानं शबरी वाट बघत होती. का? शबरी अनेक वर्षानं वाट बघत होती. शबरी येते, शबरीचा नित्यक्रम होता, आम्हाला जर कोणी दरवाजात आलेला एखादा व्यक्ती आहे रे, आणि त्या व्यक्तीला जर कोणी म्हटलं की 5 मिनिट आपण थांबा, 5 मिनिट थांबा म्हटल्यानंतर माणसाला राग येतो. मी दारात आहे, मी दारात आहे आणि 5 मिनिट मला थांबवताय. पण एक सांगू, शबरीनं गुरुला विचारलं होतं, हे गुरुदेव सांगा ना गुरुदेव, मला ईश्वर केव्हा भेटेल, मला परमात्म्याचं दर्शन केव्हा होईल. केवळ गुरुदेवाने सांगितलं होतं, हे शबरी, एक दिवस तुला परमात्मा भेट देण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. पण किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष नाही ना. वेळ सांगितली होती का? नाही. पण शबरीचा नित्यक्रम, माझा परमात्मा माझ्या दारात येईल, मला भेटण्यासाठी येईल. दररोजचा नित्यक्रम परमात्म्यासाठी फळं काढून आणावी, दररोज रांगोळ काढावी, जगाचा मालक मला भेट देण्यासाठी येईल. म्हणून एवढी श्रद्धा आणि निष्ठा असावी लागते. परमात्मा एक दिवस शबरीला भेट देण्यासाठी येतो आणि शबरीचं कल्याण करून आशीर्वाद देऊन निघून जातो. महाराज पंपा सरोवरावरून परमात्मा निघतो. हनुमंतरायाच्या द्वारे राम लक्ष्मण भेट होते. भेट होऊन सुग्रीवाशी भेट होते. सुग्रीवजी आपला सर्व वृत्तांत राघवजीला सांगतात. संक्षिप्तमध्ये रामचरित्राचं वर्णन आहे. वृत्तांत सांगून परमात्मा काय करतो, सुग्रीव आणि वालीच्या वधामध्ये वाली राघवजी करतात. वाक्य ऐका, काय सांगतो लक्ष देऊन ऐका. वालीचा वध रामप्रभूने केला. पत्नी धावत आली. पत्नी धावत आली सांगितली, प्रभू काय केलं तुम्ही? माझा पती माझ्यापासून तुम्ही हिरावून नेलात. माझा पती माझ्यापासून तुम्ही हिरावून नेलात. राघवजीने सांगितलं, का रडतेस तू? वालीच्या पत्नीला विचारलं, रडतेस का सांग मला. त्यांनी सांगितलं, तुम्ही माझ्यापासून तुम्ही वेगळं केलं, विभक्त केलं ना तुम्ही मला. वाक्य ऐका, मी काय सांगतो. ज्या वेळेस वालीची पत्नी आली, राघवजीने प्रश्न केला, सांग म्हणे, तू नेमकं देहावर प्रेम करतेस का आत्म्यावर प्रेम करतेस?
देहावर प्रेम करत असेल तर वाली तुझा समोर पडलेला आहे, पती तुझा समोर पडलेला आहे. सांगू तुम्हाला, माणसाचं मरण म्हणजे काय तुम्ही अनुभव घ्या. कधी कधी आम्हाला अनुभव येतो. का हो अमोल महाराज, सकाळी तुम्हाला किती हाका मारल्या, तुम्ही झोपला होतात. मी सांगितलं का हो तुम्ही किती हाका मारल्या मला काहीच माहित नाही, मी गाढ निद्रेत झोपलो होतो. सुसुप्ती अवस्था, गाढ निद्रा म्हणजेच एक प्रकारचं मरण आहे ना. मरण म्हणजे काय आहे आम्हाला कोणी किती हाका मारल्या हे सुद्धा कळत नसेल. गाढ निद्रेत आम्ही असू याचाच अर्थ मरण आहे ना. जागृतीही नाही, स्वप्नही नाही, सुसुप्ती अवस्था म्हणजे एक प्रकारचं मरण आहे. सांग ना म्हणा, तू देहावर प्रेम करतेस का आत्म्यावर करतेस? देहावर प्रेम करत असेल तर समोर पती पडलेला आहे, आत्म्यावर करत असेल तर देहावर प्रेम करण्याची गरज नाही आणि देह गेला तरी रडण्याची गरज नाही. का? आत्मा हा अमर आहे. आम्ही दररोज कपडे बदलतो ना, कपडे बदलतो. आमच्या शरीराला कपड्याची आवश्यकता आहे. जुनं झालं की टाकून देतो, नवीन घालतो. जुने झाले की टाकून देतो, नवीन घालतो. तसा आत्मा सुद्धा अनेक शरीर बदलतो ना. आत्मा कधी बदलतो का? नाही. शरीर कधी बदलतं का? नाही. कपडे बदलतो, शरीर बदलत नाही. तसं आत्मा बदलतो, आत्मा बदलत नाही, देह बदलत असतात. म्हणून वाक्य आहे का, भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. म्हणून परमात्म्याने सर्व चारी दिशेला सुग्रीवजी हनुमंतजी वानरसेना पाठवतात आणि वानरसेना पाठवून सुग्रीवाचा राज्याभिषेक केला जातो. हनुमानजी लंकेत जातात आणि लंकेत जाऊन जानकीचा समाचार घेतात. हनुमानजी जानकीचा समाचार घेतल्यानंतर त्या बगीचेचा नासधूस करतात. हनुमंताला पकडलं जातं, रावणाच्या समोर आणलं जातं, सांगितलं जातं सांग तो रावणाचा आहेस. त्यानं सांगितलं नाही, अरे प्राण गेला तरी चालेल पण माझ्या रोमामध्ये राम आहे, मी रावणाचा कधी नाही. समर्पण तेवढं असावं लागतं. हनुमंताची सेफ्टी जाळली, सर्व लंका जाळली. सांगेल तुम्हाला. आणि समुद्रामध्ये शीतल करून राघवजीकडे हनुमानजी येतात. सर्व वानर सैन्य एकत्र येतं. सेतुबंद रामेश्वराची स्थापना होते. राम आणि रावणासारखं आजपर्यंत युद्ध कधी झालं नव्हतं. एवढं विशाल काय युद्ध झालं. आणि विशाल काय युद्धामध्ये विभीषणाच्या द्वारे रामजी राघवजीच्या नाभी कमलामध्ये काय करतात, बाण सोडतात. आणि बाण सोडल्यानंतर धारा तीर्थ पडतो. अंतकालीच्या मामेव काल कथा तुम्हाला सांगितली. अंतकाळाच्या वेळेला ज्याचं तुम्ही स्मरण कराल ती त्याला गती मिळत असते. म्हणून रावणाच्या मुखामध्ये अंतकाळाच्या वेळेला जर शब्द कुणाचा असेल तर हे राम शब्द होता. मला सांगा, जी गती आजपर्यंत कुणाला नाही ती गती रावणाला मिळाली. म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक केला जातो. जानकीचा स्वीकार करून अयोध्येमध्ये येतात. 14 वर्षाचा वनवास होता. एक वाक्य ऐका, राम लक्ष्मण जानकी यांचा कोणाचा वनवास नव्हता, एवढा वनवास अयोध्यावासियांचा होता. 14 वर्षापर्यंत अयोध्येमध्ये कोणी चप्पल पायात घातलं नाही. 14 वर्ष माझा राम अंधारात असेल तर प्रकाशात कुणी 14 वर्ष अयोध्यावासी राहिले नाही. 14 वर्षामध्ये कुणाच्या घरी संतान झाली नाही आणि 14 वर्षात कुणाचा कधी विवाह झाला नाही. म्हणून 14 वर्ष सर्वात मोठा वनवास असेल तर तो अयोध्यावासियांचा आहे. भरतजी येत आहेत, राघवजीला राज्याभिषेक केला जातो. राजसिंहासनावरती बसवलं जातं. राज्य करत असताना परमात्मा सहजरित्या भ्रमण करतात आणि भ्रमण करत असताना एका गोष्ट ऐकली, कानावर ऐकली जाते. धोब्याची गोष्ट ऐकली, कानावर ऐकल्यानंतर जानकीचा त्याग केला जातो. आणि जानकीचा त्याग करून गुरुमध्ये संत संगतीमध्ये राहणारी, संतांच्या संगतीमध्ये राहणारी जानकी, तिला 2 मुलं जन्माला येतात. एक आहे लव आणि दुसरा कुश. कालांतराने त्यांचा स्वीकार केला जातो आणि स्वीकार करून राघवजी अयोध्येमध्ये 13,000 वर्ष राज्य करतात. आणि 13,000 वर्ष राज्य करून सर्व अयोध्यावासियांना आपल्या धामाला घेऊन जातात. बोल अयोध्यानाथ की जय. संक्षिप्त मध्ये रामचरित्र वर्णन करतात. काल चरित्र आपण श्रवण केलं, आनंद महोत्सव साजरा केला. भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा माझा परमात्मा यदुवंशात आहे, अर्जन्य आहे, पर्जन्य आहे. यांच्यात शूरसेन उग्रसेन आहे आणि यामध्येच
सर्व बालक जन्माला येतात, वासुदेव आहे, हा? वसुदेव जी आहे आणि वसुदेवस्य आपत्य वासुदेव, वासुदेव जन्माला येतात. परंतु भगवान शुकदेवजी संक्षिप्त मध्ये वर्णन करत असताना सांगतात, परमात्मा ज्यावेळेस जन्माला येतो कशासाठी येतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. पवित्र अंतकरणाच्या साधूचा काय करण्यासाठी? साधूचं संरक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृताम, दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी परमात्मा येतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्माची स्थापना प्रत्येक युगामध्ये तो परमात्मा अवतरित होतो. म्हणून तो परमात्मा अवतरित झाला. पण कसा आहे? सत्य वरम परम त्रिसत्यम, सत्यस्य योनि निहितम च सत्ये, सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम, सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. परमात्मा या ठिकाणी अवतरित होतो. आणि अवतरित होत असताना परमात्मा कसा आहे? काल चरित्र आपण श्रवण केलं. काय चरित्र श्रवण केलं? अर्जन्य आहेत, पर्जन्य आहेत, वासुदेव आहेत आणि कंस आहे. काल चरित्र आपण श्रवण केलं की परमात्म्याला म्हणजेच कंसाला सुद्धा कितीही दुष्ट, दुराचारी, पापी आणि चांडाळ व्यक्ती असू द्या, त्याला काय आहे? अंतकरण कुठेतरी असतं. हे चरित्र आपण काल श्रवण केलं. परंतु आज पहिला मुलगा जन्माला देवकीपासून आलेला होता, हेही आपण श्रवण केलं. कीर्तिमान नावाचा मुलगा होता. 6 मुलांचा वध कंस करतो. 7वा बालक रामचरित्रातला लक्ष्मण आहे. आणि रामचरित्रातले लक्ष्मण कसे आहेत? लक्ष्मणजी राघवजीची सेवा करायचे. मोठे बंधू आहेत राघवजी. त्यांनी सांगावं, लक्ष्मणा झोप, झोप रे लक्ष्मणा. लक्ष्मणाने सांगावं, दादा सेवा करू द्या ना. दादाने सांगावं, मोठा मी आहे, माझी आज्ञा पाळावी लागेल. लक्ष्मणाने सांगितलं, दादा या युगामध्ये तुमचं ऐकतो मी, पुढल्या युगात तुम्हाला माझं ऐकावं लागेल. लक्ष्मणजी या युगामध्ये म्हणजेच द्वापार युगामध्ये माझा परमात्म्याचा मोठा बंधू म्हणजेच बलराम दादा तेच लक्ष्मण येतात. आज परमात्म्याला विचार पडतो की आता 6 बालकाचा वध या कंसाने केला. 7वा तर बलराम दादा आहे. एका गर्भातून दुसऱ्या गर्भात म्हणजे रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केलं. म्हणून तो संकर्षण आहे. जिथे आराम, विराम, विश्राम आणि बलान श्रेष्ठ आहे तो बलराम आहे. आणि जो 8वा बालक आहे तो तर जगाचा मालक आहे. आणि जगाचा मालक आज जन्माला येणार आहे. तिथी आहे अष्टमी. 9मी तिथीला काल चरित्र आपण श्रवण केलंय. 9मी तिथीला राघव आहेत आणि अष्टमी तिथीला माझा परमात्मा जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर महाराज तो परमात्मा कारागृहात येतो. पण कसा येतो? स्वस्वरूप येतो. 4 हात आहेत. एवढा सौंदर्यवान लख प्रकाश कारागृहात पडलेला होता. देवकी म्हणते, बालक एवढा मोठा जन्माला येत असतो का म्हणे? एवढा मोठा? छोटा हो. परमात्मा छोटे झाले पण 4 हात होते, अंगावर कपडे होते. देवकीने सांगितलं, वेळ लागलं का? कुठल्या बालकाला 4 हात असतात का म्हणे? मग आता 2च ठेव. आता म्हणे अजून छोटा हो, अंगावरचे कपडे काढावे लागतील. निर्वस्त्र बालक जन्माला येतो. भगवंताने सांगितलं, माता जे काम मला 11 वर्ष 57व्या दिवशी कंसाचा वध करायचा आहे ते आताच करून टाकतो. तो आताच बेजार करायली मला म्हणे. आता इतक्या वर्षात जे काम करायचंय मला ते आताच करतो. पण परमात्मा छोटे झाले महाराज. आणि परमात्मा छोटे झाल्यानंतर भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात की राजा, माझा परमात्मा छोटा झाला. आणि छोटा झाल्यानंतर छोटा परमात्मा झाला. आणि आज देवकीला चिंता वाटू लागली. एक मायेचा झोका दिला. वसुदेवजी पाहू लागले. आणि वसुदेवजी पाहत असताना मनात एक विचार आला. एकच वाक्य सांगेल तुम्हाला. जो परमात्म्याला अंतकरणातून शरण जातो, एकदा शरण गेला की एक पाऊल तुम्ही घरी बसलात आणि घरी येऊन मनात विचार आला, कथा 2 वाजता आहे आणि कथेला जायचंय, एवढाच विचार आला आणि एक पाऊल तुम्ही इकडे टाकला तर साक्षात परमात्मा तुमच्या हृदयात स्थित होतो. आणि कथा ऐकल्यानंतर काय तुमचं पुण्य असेल? वाक्य ऐका. परमात्मा विराजमान आहे आणि परमात्मा अंतकरणात विराजमान होतो. परमात्म्यासाठी आज वसुदेवांनी 2 हात आणि पाय परमात्म्याकडे समर्पण केले. हात केल्याबरोबर हातातली आणि पायाची बंधनं गळाली.
खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई। खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई। जय हो। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। 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 ये हो ताली ताली वाजवा। हरि बोल। हरि बोल। था बंदी खाना जन्म लिए कान्हा, वो तपर का जमाना पुराना। ताले लगाना वो पहर बिठाना, वो कंस का जुल्म डाना। उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था। वाह। बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई। ताली ताली। बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई रे। में कन्हैया करामात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। हरि बोल। ये हो ताली ताली। खुल गए ताले, सोए थे रखवाले, थे हाथों में परसिया भाले। वो दिल के काले पड़े थे पाले, वो कल के हवाले होने वाले। वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में श्री शाम को लिटाया था। गोकुल भाई हर्षाए, कैसी बात हो गई। गोकुल भाई हर्षाए, कैसी बात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। खुल गए सारे ताले, वाक्य बात हो गई। खुल गए सारे ताले, वाक्य बात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। जब से बात हो गई, करामात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। महाराज या नाही इथे आज बरं आहे. मी लक्षच गेलं नाही माझं तिकडे, कुठून समोरून दिसलेच नाही कुठून आले. आज गुरुजी तुमचा तर परिचय आहे. अमोल महाराज ज्यावेळेस प्रारंभ कार्यक्रम करायचा त्यावेळेस हीच माणसं होती मार्गदर्शन करायला. माणूस कितीही मोठा झाला ना तरी म्हणतात ना, चालत असताना माणसं जमिनीला कधी विसरायचं नसतं, हवेत उडायचं नसतं. हां, माणसं होती परमार्थातली आमच्या परिसराचे वैभव आहेत. श्री बालासाहेबजी महाराज देशमुख आज आपल्या परिसराचं वैभव आहे, संप्रदाय यांनी टिकवून ठेवला आणि योग्य मार्गदर्शन यांचं मिळतं. काय आहे, मी महाराष्ट्रभर भारतभर जरी कदाचित हिंडत असलो बरं का, तरी एक वाक्य सांगावं असं वाटतं, गावात नसतोच ना,
मूळ पाया म्हणजे याने टिकवून ठेवण्याचं काम केलं. आम्ही काय नुसतं बाहेरच हिंडण्याचं काम करतोय, परंतु हा परमार्थाचा पाया असणारी माणसं आहेत. म्हणून भिंत कितीही मोठी असली, बंगला कितीही मोठा असला तरी पायावरच मजबूत असतो, लक्षात ठेवा. म्हणून पाया मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. असाच कृपा आशीर्वाद महाराज आमच्यावरती राहू द्या. म्हणून जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. झालंच ना महाराज, खुल गए ताले, क्या बात हो गई. खाली बरोबर आहे की नाही. आमच्या घरात लेकरू जन्माला येतं, करामती नाही, वा क्या बात हो गई नाही, बातच होती पण वेगळी आहे. जगाचा मालक जन्माला येतो ना दादा, जगाचा मालक आहे. एक एक ताला खुलत होता. वसुदेवाने डोक्यावर माझ्या परमात्म्याला घेतलेलं होतं आणि घेऊन एक एक दरवाजा आपोआप खुलत होता. का? परमात्म्याने एक मायेचा झोका दिला होता. मा माने जी, या माने नाही. ती माया आहे आणि मायेचं काम आहे. ती माया काय करते महाराज? त्या मायेचा झोका दिला. वसुदेवांनी माझ्या परमात्म्याला घेतलं आणि निघतात कुठे महाराज? गोकुळाकडे निघतात. वर्षा चालू झालेली होती, वर्षा होत होती. वरुण देवता प्रसन्न झालेले होते. इतकी वरुण देवता प्रसन्न झाले, यमुनेला तुडुंब भरलेली यमुना होती. यमुना म्हणजेच कालिंदी. कालिंदीला मनात भाव झाला की हा जगाचा मालक परम पिता माझा पती आहे. आता पतीचं जोपर्यंत मी दर्शन घेणार नाही तोपर्यंत वरुण देवता, वरुण बरसत होते, पाऊस पडत होता, परंतु वसुदेवजी यमुनेच्या डोहातून पलीकडे जायचं होतं. जगाचा मालक टोकरीमध्ये घेतलेला होता आणि टोकरीमध्ये घेतलेला जगाचा मालक म्हणतोय, हे कालिंदी, हे जमुना, जर तुला माझं दर्शन करायचं असेल तर दर्शन त्यावेळेसच होईल ज्या दिवशी माझ्या बाबाचा राम नाम सत्य आहे. नाका तोंडात पाणी जाईल डोक्यावरचं बघायचं म्हणलेस. खाल्लं म्हातारं पाण्यात गेलं पाहिजे. मग काय करावं? आता मी आलेलो आहे आणि तुझ्याच तीरावरती लीला करणारे कालिंदी, हे जमुना, तू फक्त चरण दर्शन घे. महाराज कालिंदीनं चरण दर्शन घेतलं आणि चरण दर्शन घेतल्याबरोबर आज यमुनेनं वाट वसुदेवाला दिली. महाराज वसुदेवजी गोकुळामध्ये येतात आणि गोकुळामध्ये आल्यानंतर यशोदेच्या महलामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश करत असताना आज तिथे जगाच्या मालकाला समर्पण तिथे करतात, जगाच्या मालकाला सोडतात. वाक्य नीट आहे का? जगाच्या मालकाला यशोदेपाशी ठेवलं. यशोदा जी केवळ दुसऱ्याचं कल्याण करते, यश प्रदान करणारी ती यशोदा आज जगाच्या मालकाला ठेवलं आणि एक स्त्री मुलगीचा स्वीकार केला. ती मुलगी कोण आहे? ती माया आहे. आणि मायेचा स्वीकार करणारी माणसं, मायेचा आम्ही स्वीकार केला की माया आम्हाला रडवल्याशिवाय राहत नाही. मायेचा स्वभाव आहे रडवणं. ऐका, मायेचा स्वीकार केला, कारागृहामध्ये आले आणि ती मुलगी रडू लागली. रडू लागल्यानंतर सर्व मथुरेत बातमी पसरली की बाबा बालक जन्माला आला, बालक. रडू लागली. सर्व सेवक धावत धावत राजाकडे गेली. कंस राजा, महाराज, बालक जन्माला आला, बालक. पण तुम्हाला माहिती आहे नारदाची भेट झाल्यानंतर कंसाला सांगितलं होतं. कंसाने विचारलं की बाबा सांगा ना हो, 8वा माझा काळ आहे तर कसा जन्माला येईल? नारदाने सांगितलं होतं, वो काला काला होगा, मुरली वाला होगा, पेट में बड़ा और दाढ़ी वाला होगा. इतकं स्वरूप सुंदर माझ्या परमात्म्याचं सांगितलं. आज कंसाला वाटलं माझा काळ जन्माला आला, मारण्यासाठी उद्यत झाला. बघितलं तर मुलगी आहे, मुलगा नाही. पण कंसाच्या मनात विचार आला, हा मायावी देवता लोक स्वतःचं कार्य करण्यासाठी पुरुष म्हणतील आणि स्त्री स्वरूपामध्ये माझा वध करण्यासाठी हे देवता लोक काहीही करू शकतात.
पण मायेचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे मायेचा? ईश्वराच्या अधीन माया आहे आणि मायेच्या अधीन हे सर्व जगत आहे. लक्षात ठेवा, मायेच्या अधीन सर्व जगत आहे. म्हणून आम्ही मायेच्या अधीन आहोत आणि माया ईश्वराच्या अधीन आहे. मायेचा त्याग केला की हा जीव ईश्वराशी एकरूप होतो. म्हणून मायेचा त्याग करणं गरजेचं आहे. मायेचा स्वीकार किंवा माया कोणाच्या अधीन राहत नाही. त्या मायेला मारण्याचा प्रयत्न केला. माया आकाश मार्गानं गेली. माया आकाशवाणी करते, जा रे जा कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आल्या बोलल्या बरोबर महाराज कंसाला वाटलं मारण्यासाठी अष्टमगर्भ येणार होता, आता कुठं जन्माला आला असेल. भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, मी काल बोललो तुम्हाला रामचरित्र परम पवित्र, कृष्ण चरित्र परम विचित्र. रामप्रभूचा महलात जन्म आहे. ऐका, सूर्यवंशात आहे आणि चंद्रवंशात माझ्या कृष्णाचा जन्म आहे. आज दुःख आहे. ज्याच्या जीवनामध्ये संकटच येत नाहीत तो माणूस कधी असू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून परमात्मा जीवनामध्ये जन्मल्यापासून दुःखच दुःख आहे. जन्म कारागृहात आहे. आणि ऐका, यशोदा गोकुळात राहते. परमात्म्याचं वास्तव्य कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? गाहा कुलम इति स गोकुलः. गोकुळामध्ये राहतात. सकाळची वेळ होती. नंद बाबा 85 वर्षाचे नंद बाबा होते. किती? 85 वर्षाचे नंद बाबा होते. नंद बाबा पहाटे यमुनेच्या तीरावर स्नान करण्यासाठी जावं. स्नान करण्यासाठी नंद बाबा गेले आणि स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पूजा पाठ अर्चना यमुनेच्या तीरावर बसले होते. दररोजचा नित्यक्रम स्त्रियांचं काम असतं. सकाळ झाल्याबरोबर लवकर उठावं. स्त्रीचं काम जे कर्म आहे ते कर्म करीत राहणं. पण आज नंद बाबाच्या बहिणीने पाहिलं की इथं कोणीही दिसत नाही. नंद बाबा नाहीये, पूजेला गेलेले आहेत आणि इथे यशोदा लवकर उठली नाही. म्हणून नंद बाबाची बहीण सुनंदा धावत 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 यशोदेच्या महलात जाते. यशोदेच्या महलात गेली तर बघितलं तर छोट्याशा बालकानं जन्म दिला. इतका सुनंदेला आनंद झाला की धावत यमुनेच्या तीरावरती धावत धावत गेली. सांगितलं, दादा दादा दादा. नंद बाबा म्हणू लागले, काय झालं सुनंदे, एवढं वरडायला तुला? एवढं वरडाय काय झालं? म्हणे, दादा एक आनंदाची बातमी द्यायची तुम्हाला. कोणती बातमी आहे? सांगितलं, काय देणार बक्षीस सांगू तुम्हाला? नंद बाबांनी सांगितलं, अगे सुनंदा, जेवढे काय आहे तेवढं तुझंच आहे आणि अजून तुला काय हवंय पण सांगा दादा, काय देणार? अगं सुनंदे, मागेल ते द्यायला तयार आहे. सुनंदने सांगितलं, दादा यशोदा को लाला भयो लाला, नंदजी को छोरा भयो छोरा. आनंदाचं वातावरण. 85 वर्षाचं म्हातार, सर 85 वर्षाचं एखादं म्हातार असावं. सांसारिक जीव ज्यावेळेस विवाह बंधनात पडतो आणि पडल्यानंतर त्याला पुत्र संतान होते, हा काही नवल नाही ना, संसाराचा नियम आहे. परंतु तेच व्यक्ती कदाचित एखाद्याला तारुण्य अवस्थेत पुत्र प्राप्ती होते, याच्यामध्ये आनंद विशेष नाही ना हो. कारण नियम आहे, विवाह बंधन म्हणजेच पुत्र प्राप्ती होणं हे गरजेचं आणि होतं. परंतु त्यांना कदाचित एखादा म्हातारा व्यक्ती आहे आणि 85 वर्षाच्या वयात एखाद्याला मुलगा व्हावा, अख्ख्या गावाला आनंद होईल का नाही? आजपर्यंत मुलगा झाला नव्हता, आता मुलगा झाला, किती आनंद होईल महाराज. 85 वर्षाचे नंद बाबा होते. एका आपली पूजेची थाली हातात होती, एवढ्या दगडावरती पूजा पाठ करत बसले होते. सांगितलं, दादा यशोदा को लाला भयो, नंदजी को छोरा भयो. म्हटल्या बरोबर तर 85 वर्षाचं म्हातार 16 वर्षाचं पोरग जसं टणकून उडी मारतं, उडी मारली, हातात परात घेतली, गावात वाजवत गोकुळामध्ये निघाले. अरे नंदजी को छोरा भयो छोरा.
सर्व आनंदाचं वातावरण होतं. सर्व गोकुळवासियांना आनंदाचं वातावरण झालं आणि सर्व गोकुळवासी या ठिकाणी नंद भवनामध्ये बधाई देण्यासाठी येत होते. बधाई आणि बधाई देण्यासाठी आल्यानंतर काय म्हणत होते महाराज? नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद ताली ताली वाजवा. जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय हो. नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की. जय कन्हैया हरि लाल बोल. की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की. नंद के आनंद ताली. जय कन्हैया लाल की, हो नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल हो की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. ताली ताली वाजवा. हेलो हेलो ताली ताली. अरे आनंद महोत्सव ताली कशी वाजली पाहिजे. तुमच्या घरात लेकरू जन्माला आले तर असंच नाचता का गुरुजी? असंच नाचता. तुमचे चेहरे तर असे दिसायले, खरे सांगू तुमचे चेहरे असे दिसायले तुम्ही माझा फोटो काढून चौकात लावलाय. मला असं वाटायले तुमचा फोटो काढावा, गळ्यात घालावा आणि चौकात हिंडावा. हा असा चेहरा दिसायला. आपल्या गावात आमच्या घरात लेकरू जन्माला आलं तर कसं आहे, आणि आपण आनंदात परमात्म्याच्या कथेत आणि परमात्म्याच्या संकीर्तनात आमच्या जवळ कोण बसलंय हे सुद्धा आम्हाला आठवणीत नाही राहिलं पाहिजे. परमात्म्याचा जन्म महोत्सव आहे. चला उठा सर्वांनी, एकदा उठा जाग्यावर, आनंदात जाग्यावरच जाग्यावरच, जास्त काही नाही. तुम्ही लेकरांनी ताली फक्त. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, अरे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथ दियो घोड़ा दियो और दियो पालकी, हाथ दिन घोड़ा दिन और दिन पालकी. हाथ दियो घोड़ा दियो और दियो पालकी, हाथ दिन घोड़ा दिन और दिन पालकी. बच्चों को लाड़ पेड़ा बूढ़े को लापसी, को लाल पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चों को लाड़ पेड़ा बूढ़न को लापसी, बच्चों को लाड़ पेड़ा बूढ़न को लापसी. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, हो नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल ओ की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. ताली ताली. आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, किती सांगू हा, हा, उठून उभा राहा. उठा, उभा राहा. नाचा जरा. किती हा. सांगू मी सांगू पोरांनो, लेकरांनो, पुढे या, पुढे या, पुढे या. वायर, वायर, वायर. आनंदी आनंद झाला, हा. आज आनंदी
आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज मला खाली येऊन नका वाटवले, तुम्हाला सांगायचं का आज आनंदी आनंद दादा बापू उठा रस या इथे समोर या काका काका या इकडे खेळू चला रामचंद्रन रस खेळू चला चला रंग चला या पाटील समोर या इथे या इथे चला किती बापू किती सांगू मी किती चला चला बापू पुढे या पाटील कुणाला किती सांगू मी चला कुणाला जय हो आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. पलीकड 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 महाराज पलीकड पोरांना जरा पलीकड सरका जरा पलीकड धाडा त्यांना पलीकड पाठीमागे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थर थरले अष्टमीच्या रात्री ग गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थर थरले विठ्ठलराव आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हा ताळी ताळी हात वर हात महाराज काका
सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हात हात मुकुट बिराज मुकुट बिराज हात हात मुकुट सिर का मेरे चित चोर का घनश्याम के खिले कटार से घनश्याम के कटिले कटार से घनश्याम के खिले कटार के घनश्याम के खिले कटार के सर पुड़िया ना पुड़िया पुड़िया ये है ताई मिलेगा सावरिया मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया बजेगी बांसुरिया मिलेगा सावरिया मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया बजेगी बांसुरिया दुने नने नने दुने नने नने दुने न घनश्याम के कटिले कटार से दुने न घनश्याम के कटिले कटार से घनश्याम के गतिर है कटार के घनश्याम के गतिर है कटार के तू राधे राधे राल रे तू शम शम बोल रे हो तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे तू राधे राधे बोल रे तू शम शम बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू राधे राधे तू राधे राधे तू राधे राधे बोल रे शम शम बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू शम शम बोल रे तू श्याम श्याम बोल रे भगवान सुखदेव राजा परीक्षितेला सांगतात, राजा भगवान परमात्मा गाहा कुलम इतिस गोकुल गोकुळामध्ये येतात. आनंद महोत्सव आहे, आमच्यासारखा आनंद महोत्सव नाही. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की.
प्रत्येक जण बधाई देण्यासाठी येत होत. हाती दीने घोडा दीने और दीनु पालकी, कंठावर कठूला दीने दीनी मुक्ता मालकी. जय हो नंद लाल की. महाराज आनंद महोत्सव चालला होता. एक दिवस नाही 6 महिने आनंद महोत्सव चालत होता. 6 महिने. आणि 6 महिने आनंद महोत्सव चालत असताना भगवान शिवदेवजी सांगतात, एक एक जण बधाई देत होतो. प्रत्येक जण बधाई देण्यासाठी यायचे. प्रत्येक जण बधाई देण्यासाठी येऊ लागले. कारण 85 वर्षाच्या नंतर नंद बाबाला पुत्र प्राप्त झालेली होती. महाराज जेवढं परमात्म्याला तुम्ही समर्पण कराल, परमात्म्यासाठी जे काही कराल, परमात्मा तुम्हाला त्याच्या दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही. भगवान परमात्म्याचा जन्म होत होता. गौदान आहेत, कांचन दान आहे, द्रव्यदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे. सर्व काही दान जगाचा मालक करत होता. जगाचा मालक सर्व काही दान परमात्म्यासाठी नंद बाबा करत होते. पण जेवढे काही परमात्म्यासाठी दान करत होते, हे छोटे महाराज तिथे हेलेकरांनी थोडस शांत करायला सांगितलं. परमात्मा आहे आणि तो परमात्मा काय करतो? नंद बाबा 6 महिने आनंद महोत्सव साजरा करतात. आणि 6 महिने आनंद महोत्सव साजरा केल्यानंतर जगाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम स भगवंत शक्ती ज्याच्याकडे आहे. जगातलं एकमेव चरित्र आहे. वाक्य आहे का? अयोध्येमध्ये रामप्रभू 13,000 वर्ष राज्य करतात. आणि द्वापारामध्ये आपण विचार केला, रामचरित्रात आणि कृष्ण चरित्रामध्ये विचार केला तर परमात्म्याच्या जीवनामध्ये जन्म झाल्या तसं जीवनात संकट आहेत. मी सांगेल तुम्हाला, परमात्मा आहे ना, तो परमात्मा मोठा होत होता. ऐका, परंतु 6 महिने आनंद महोत्सव होत असताना सुद्धा बधाई देण्यासाठी सर्व गोकुळातील स्त्रिया येत होत्या. बधाई देऊन जात होत्या. पण त्या बधाई देण्यासाठी एक स्त्री आली जिचं नाव होतं, दिसायला मात्र कुरूप होती, पण सौंदर्यात अलंकार धारण करून डोक्यावर पदर घेऊन सर्व मंडळी त्या सर्व गोपबाळांमध्ये किंवा गोपिकामध्ये विराजमान एक सुंदरी आली जिचं नाव होतं पूतना. ऐका, का रामचरित्रात आणि कृष्ण चरित्रातला जर आपण विचार केला तर रामचरित्रामध्ये रामप्रभूंनी प्रथम उद्धार कुणाचा केला तर स्त्रीचाच केला. आणि इथे जर उद्धार कुणाचा असेल तर कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा उद्धार स्त्रीचाच आहे. सौंदर्य प्रसादन किंवा सौंदर्यवती होऊन जर राक्षसी या ठिकाणी येते, नंद भवनामध्ये बधाई देण्यासाठी येते, एका झुल्यामध्ये पाळण्यामध्ये माझ्या कन्हैयाला यशोदा माईनं विराजमान केलं होतं. आणि विराजमान केल्यानंतर पूतना त्या ठिकाणी येते. यशोदा पाहते. अनेक लोक बधाई देण्यासाठी येतात. परिचित येतात, अपरिचित येतात. कारण नंद राजा होते यशोदेच्या महलामध्ये. आज या ठिकाणी विराजमान कोण झालं? विराजमान पूतना होते. आणि पूतना ज्या वेळेस येते ना, ती पूतना स्तनामध्ये विष घालून येते. परमात्म्याच्या जवळ पूतना आली. यशोदा ओळखायला तयार नव्हती, पण कळालं यशोदेला, जर आशीर्वाद देण्यासाठी माझ्या मुलाला आली असेल तर प्रत्येकाचा आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे. आज पूतना जवळ कृष्णाच्या जाते. पूतनेचं मुख बघितल्याबरोबर परमात्म्यानं नेत्र बंद केले. का बंद केले माहिती आहे तुम्हाला? परमात्मा मनात विचार करतो. पूतनेकडे पाहिल्याबरोबर डोळे बंद केले. याचं पहिलं कारण संत अनेक वर्णन करतात. डोळे बंद का केले असतील? परमात्मा मनोमन विचार करतात, आता पूतना मला विष स्तनात घालून आलेली आहे, मला पाजण्यासाठी आलेली आहे. आणि जर कदाचित आता मी विष पेलं तर मी मरणार. पण मनोमन विचार करतात की हे भोलेनाथ, आपण समुद्र मंथनातून निघालेलं विष, हलाहल विष आपण प्राशन केलं, तर आता स्तनात विष घालून आलेली पूतना थोडंसं आहे. मनोमन भगवान शंकराची प्रार्थना करतात की भोलेनाथ, आपण हे विष प्राशन करावं.
परमात्म्याने डोळे का झाकले असतील? एका डोळ्यामध्ये सूर्य आणि एका डोळ्यामध्ये चंद्र विराजमान असतो. दोघांना ही विनंती परमात्मा करू लागतो. ऐका, परमात्म्याने डोळे का झाकले असतील? अनेक संतांचा भाव वेगळा आहे. का परमात्म्याने डोळे का झाकले असतील? परमात्म्याने डोळे झाकले यासाठी, जी गती देवकीला दिली नाही, जी गती यशोदेला नाही, ती गती मला कुणाला द्यावी लागते? पूतनेला द्यावी लागते. पूतना, तुम्हाला सांगू पूतना कोण आहे? ही पूतना इथं का दादा काय करायला होती? लेकरं बघा ना कवर झाली ती. भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. राजा परीक्षितीला सांगतात, राजा पूतना येते, परमात्म्याने डोळे का झाकले असतील? त्याचं पहिलं कारण आहे, जन्म देवकीनं दिला, यशोदेपाशी वाढतोय. जी आजपर्यंत गती कुणाला नाही, ती गती कुणाला देतोय मी? ती गती मला कुणाला द्यावी लागते? पूतनेला द्यावी लागते. पाळण्यातला माझा परमात्मा पूतनेने उचलला, स्तनाला लावला. परमात्म्याने दुग्ध पान करू लागले, परमात्म्याने विष प्राशन करू लागले. आणि विष प्राशन झाल्यानंतर दुग्ध प्राशन केलं, आणि दुग्ध प्राशन केल्यानंतर परमात्म्याने रक्त प्राशन करू लागले. त्यावेळेस या पूतनेचा कंठ अवरुद्ध होत होता. कंठ अवरुद्ध होत असताना पूतना म्हणत होती, कन्हैया सोड रे कन्हैया सोड. आपलं विशाल स्वरूप पूतनेनं केलेलं होतं. पूतना आकाश मार्गाने उडत होती आणि पूतना सांगत होती, कन्हैया सोड. कन्हैया म्हणत होता, पूतने एक तर कुणाशी मी संबंध ठेवत नाही, आणि ठेवला तर पुन्हा सोडत नाही. ऐक पूतना, आता सोडणार नाही. जी गती आजपर्यंत कुणाला दिली नव्हती महाराज, ती पूतना कंठ अवरुद्ध झाला. आणि इतकं विशाल स्वरूप या पूतना राक्षसरीचं होतं. आज गडाम ब्रजभूमीमध्ये तिचं शरीर पडलं आणि तिच्या हृदयावरती माझा परमात्मा विराजमान झाला. इतका भयानक